मोठं आहे हे लहानपण नाही पाये माझ्या गावा ये दिसत नाही. मला नाही दिसत एवढं सांग. फोटो काढ ना. काढलं इथं कसं इथलं इथं बरं राहतं. त्यांनी आता इथं पलंग टाकून. नमस्कार. भाकरच नको म्हणते खायला. नाही मला म्हणे ना माझी नंदा आली म्हणे. तिला नाही ओळखलं, ताईला नाही आवाज दिला काय. मला म्हणे माझी नंदा आली. पाहिजे मी म्हणे ओळखली म्हणून. हे कसं ओतून देऊ? कसं ओतून देऊ? नळी आहे त्याला. हा नळी आहे. भाकर खातच नाही. नारळ पाणी पाहत होतो, नारळ पाणी दिसलं नाही. इथं काहीच दिसत नाही बाई. तुम्ही कसे आप्पा तिकडे दादी तिथलं आता खराब झाली. पहिली आली का चांगली होती. काल आंघोळ घातली, आज आंघोळ घातली. तिला दे म्हणते तुला असं हा तिला दे म्हणते. भाकर तिकडे खात नाही काही नाही. ते डोकं असं जट्टा झाला तर कापून काढला. चांगलं झालं. ते बडबड करते ना त्याच्यामुळे जास्त हे होतं. बडबड बडबड करते जास्त डोक्यात. ते देव गेले ना तिच्यावर दत्ताचं थांबलं होतं का बेबीचं. हे पिऊन घ्या ना, पिऊन घ्या ना आजी. ती पडली गाडी गेली होती हातावरून तेव्हा. हे हाताने काही नाही करता येत. बोल येते का मावशी? कालचा पाऊस जागा चांगली केलेली, हवा बी आहे. हा इकून लावून घेत्या कागद तिकून लावून घेत्या. दिवसभर रात्री पाऊस नाही आला. माझे रांदा हो कसे आले ग? तुम्हीच बोलवलं म्हणून आले. दिसत नाही ना का. ही कोण आहे? माझी कोण आहे ती? आपली बाई आहे. कोणती बाई आहे? माझे लेक आहे. तिचं नाव काय आहे? माझे नंदा आहे. आणि ही पुंजी. पुंजी का? नाही तुला नाही ओळखत बाई. मला ओळखते. पाय मला बघ लगेच ओळखलं. दुसरं नाव नाही ओळखलं. याच्यात ओतून देऊ आजी. याच्यात ओतून देऊ. देऊ गल्लाचा. आजी काय घे तुला खायला काय आणू तुला? आता नको. हिंडू नको तुला म्हणते. हिंडू नको. हिंडत नाही बाई. तू हिंड म्हणा मग. तू हिंड म्हणा तुला. तू फिर. कुठंच नाही. नाशिकला गाडी इकडे दे. म्हणू दे ना. इकडे दे. मी तुझा काढ. इथून सेल्फी काढ. सगळ्या तिला माझे नांदा आले. आली तर आम्हाला तुम्हाला उठून बसवलं. आजी उठली तर मला आनंद झाला. म्हणजे असं काल बाटली दिली होती याची. नाही काय याच्यावर राहत रसासारखं राहत. तेच आंब्याची फ्रुटी. हा ती दिली 10 रुपयाची पाहिजे. त्याच्यावरच तुम्ही पोर आली की भेटायला महिन्यांदा आली. तुम्ही माझ्या वाढदिवसाला आले होते ना. मी किती मोठी झाली. माझा राजा साध्या सगळ्याचेच नाव माझ्या बाळा आल्या पाया उद्या लांबून एवढ्या लांब आलो ना तुमच्यासाठी. तिकडे बघ म्हणू. रामकिसन
भाऊ भाऊ त्यांचं मागतात, ते लाजत नाही खायला. ते ना डाळ भातच खाणार आहे. हा त्यांच्या थाटात काहीच नाही. तुम्हाला घ्या श्रीखंड. ते ज्या नावाचं खोललं ना त्याच्यात याचं बनवावं लागतं व्हिडिओ. तुम्हाला दोघीला घ्या श्रीखंड. आता येईन नवनाथांचं नाव म्हणजे असं ते गाण्यांचं, तर मग नवनाथांचेच गाणी चालते त्याच्यावर. असं काही नाही, आपण ब्लॉग करू शकतो काही पण. हो ते मागं एक वेळेस पुढे चुकलं होतं, तर मग लगेच दुसरं खास नाव खोलावं लागलं. हा असं त्याच्यामुळे भाग आहे ना, तर तुम्ही काढून टाका. नंतर पाण्याने ना सडले ना तर मग त्रास तुम्हालाच आहे. 3000 ऐकले मीटर आपल्या इकडे कांदा तरी 30,000 जायला असं कांदा देतील ना, थांबा तो घेईल. एवढे राहिले ते सगळे काढायचे ते काय नंतर पाहिले आम्ही नेमके लावले नाही भाई आता कांदे, आणि यंदा फसलो आम्ही फसलो यंदा. दीदीला बोलवा ना बाहेर, म्हणजे मग बाय कर. टाटा जा. एवढं रो नेऊ का आम्ही. चल आपल्याला जायचंय. कसं ना आजी तुम्ही उभे राहिले. चल आपल्याला जायचंय. खोला बरं आजी. 2 मिनिटासाठी वाढवते. 2 मिनिटासाठी वाढवते. आप्पा बघायचं का गाणं ऐकायचं. मामीचे प्रेम किती मोठ्या कुरड्या दिल्या, एवढा मोठे पापड, एवढा मोठा लसूण. मला साडी, आणि त्यांच्या इथे एकदम क्यूट त्यांचा नातू होता आदेश. एक माऊ पण होती त्यांच्या इथे. खूपच. 8 दिवस झाले कांदे आणून, 8-9 दिवस. मागच्या रविवारी तर एक पण खराब नाही निघाला. आता त्याला मोकळे करून ठेवलेत, गोणे उघडून त्याला ओपन केले. शेतातले ते शेतातलेच असतात. असे जर बाहेरचे घेतले गोणी भरलेल्या इथं विकायला येतात, अर्धेच्या अर्धे खराब निघतात. एक सुद्धा कांदा खराब नाही निघाला, ओला की काही. वाळवून तिथेच साठवून निवडून ठेवलेले कांदे असतात ते, म्हणून हे कांदे आपल्याला तिथून शेतात घेतलेले एकदम चांगले भेटतात. तुमच्याकडे पण कांदे तुम्ही असे साठवून ठेवतात का, कसे साठवून ठेवतात ते सांगा. मला साडी नाही नेसवता आली आणि कांदे आणले तिकडनं. आता काय काय मामीने कोणी पॅक करून दिलं काही माहीत नाही. बघू आता खोलून काय काय नाही. रात्री येताना उशीर झाला म्हणून काही बॅग उघडून बघितलीच नाही. मग आता बघते, त्याच्यात पापड दिसत आहे नाचणीचे. हे नाचणीचे पापड आहेत. अजून खाली काहीतरी आहे, कुरड्या का काहीतरी. इकडे हा घरचा लसूण आहे, लसूण आहे घरचा. तिकडे अशा पेंड्याच बांधून ठेवलेल्या असतात. लसूण आहे.
भरपूर असा लसूण दिलेला आहे आपण. गाडीत जागा पण नव्हती आणि आम्ही अचानक गेलो होतो, त्याच्यामुळे मग काही हेच नाही. पण तेवढ्याच वेळामध्ये त्यांनी खूप काही काही केलं. दोघी सुना होत्या, आंब्याचा रस, श्रीखंड, भजे, कुरडई, पापड, डाळ, भात, जेवण पण खूप केलं होतं. आणि आम्ही काही 2 तासासाठीच तिथे थांबलो. ॲक्च्युली मुक्कामालाच थांबायचं, 2 बॅग घरी राहिल्यामुळे आम्ही थांबूच शकलो नाही.